नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत थेट पुण्यात. तिथे आंदोलन सुरू आहे. नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोरचं हे आंदोलन, पुण्यातलं ठाकरे गटाचं आंदोलन आपण थेट एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. सध्या साहित्य संमेलन दिल्लीत सुरू आहे आणि त्यातच डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान त्यांनी केलं. आणि आता त्याच वक्तव्यानंतर आंदोलनाची भूमिका ठाकरे गटानं घेतलेली आहे आणि ठाकरे गटाचं हे आंदोलन थेट आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. पुण्यातनं नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर हे ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरे गटानं ठिय्या मांडलेला आपल्याला बघायला मिळतोय. नीलम गोऱ्हेंनी जो गौप्यस्फोट केला त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान त्यांनी केलेलं आणि त्यानंतर आता राज्यभरातनं प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आंदोलन, ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलंय. पुण्यातनं हे ठाकरे गटाचं आंदोलन आपण थेट बघतोय. नीलम गोऱ्हेंच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता पुण्यात उमटताना बघायला मिळत आहेत. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, ज्या थेट नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील निवासस्थानी धडकलेल्या आहेत. नीलम गोऱ्हेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत माफीची मागणी त्या करताना बघायला मिळते. आपण बघतोय त्या जोडे मारू आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे. सोबतच टायर्स देखील आणलेले आहेत. आपण बघतोय की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चांगलाच आक्रमक होताना बघायला मिळतोय. निषेधाचे फलक या सगळ्या महिलांच्या हातात आहेत. संतप्त झालेल्या आहेत महिला. आणि आपण बघतोय की हे आंदोलन आता अधिकाधिक तीव्र होताना बघायला मिळत आहे. इकडे महिला जमलेल्या आहेत, तर सोबतच राजकीय वर्तुळातनं देखील अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. विशेषतः ठाकरे गटाकडनं आता संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून थेट आता पुण्यात ठाकरे गटाचं आंदोलन सुरू झालेलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर हे आंदोलन, तुमच्या काळ्या टायरचा जाहीर निषेध, अशा पद्धतीची स्लोगन्स तिथे लिहिलेली आहेत, घोषवाक्य लिहिलेली आहेत. तर नीलम गोऱ्हेंविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आणि ह्या सगळ्या त्यांच्या हातातल्या बॅनर्सवर टायरवाल्या काकू असा उल्लेख देखील केलेला आहे. पण बघतोय आता ह्या महिला चांगल्याच आक्रमक होताना बघायला मिळतात. बॅनरवरील फोटोला जोडे देखील मारले जात आहेत, पायदळी तुडवलं जात आहे. त्यामुळे आता या ठाकरे गटाच्या महिला चांगल्याच आक्रमक होताना बघायला मिळतात. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे. दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन सुरू आहे त्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंनी हे वक्तव्य केलं. 98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्यात असे घडलो आम्ही असा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक विधान नीलम गोऱ्हेंनी केलं आणि त्यांच्या याच वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. दरम्यान आपण ही 2 दृश्य बघतोय. एकीकडे आत्ताची ताजी दृश्य ह्या क्षणाची आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकतो की तिथे कशा पद्धतीने ठिय्या मांडण्यात आलाय. इकडे महिला, ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर तिथे पोहोचलेल्या आहेत. तर दुसरीकडे जर आपण बघितलं की काही वेळापूर्वीची दृश्य, जेव्हा ठाकरे गटाच्या महिला थेट घरासमोर जाऊन धडकल्या, हातात निषेधाचे फलक होते, बॅनर्स होते. वेगवेगळ्या गिफ्ट्स लागायच्या. महिला भेटायला येताना त्यांची कायम अपेक्षा असायची की त्यांनी काही ना काहीतरी आणलं पाहिजे. मग ते दागिन्याच्या स्वरूपात असेल, साडीच्या स्वरूपात असेल. जसं त्या उद्धव साहेबांवरती आरोप करतात, तर आम्ही सुद्धा त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही या सगळ्यातनं गेलो तर आम्ही बोलणारच ना. जसे तुमच्याकडे पुरावे नाहीये, आम्ही त्यांना
5,000ची साडी दिलेली होती. आता तुम्ही नीलमताईंना विचारा नेमक्या तुमच्याकडे साड्या किती आहेत. एक अख्खा शोरूम काही नाही, सहज त्यांची भेट हवी असेल नुसतं भेटण्यासाठी का आता आम्हाला उद्धव साहेबांना भेटायचं आहे ताई तुम्ही मीटिंग करून द्या. आम्ही संपूर्ण महिला आघाडीच्या वतीने दिलेली आहे. ते तुम्ही नीलमताईंना विचारा, त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे. ताई सांगतायत पैठणी दिलेली आहे. ताई सांगतायत पैठणी आहे. त्या आरोपाबद्दल त्यांनी त्यांची नाक घासून माफी मागावी. ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्या मोठ्या झाल्या हे त्या विसरलेल्या आहेत. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्यांना आतापर्यंत 10 लाभाची पदं मिळाली हे त्या विसरलेल्या आहेत. आता पोलीस देखील इथे दाखल झालेले आहेत. तुम्हाला सातत्याने अडवतायत. तिकडे आता गाडी पण आलेली आहे. जर पोलिसांनी इकडे तुम्हाला घेऊन गेला आणि गुन्हा दाखल केला तर काय कराल? हे सरकार आहे, हे सरकार आहे ते अतिशय भेकड सरकार आहे. अशा पद्धतीने हे सरकार पोलिसांना पुढे करतं आणि सामान्य जनतेचा आवाज बंद करतं. आतापर्यंत कोणत्याही विषयामध्ये या राज्य सरकारनं न्याय दिलेला नाहीये. अतिशय गृहमंत्री सुद्धा यामध्ये निष्क्रिय आहेत आणि अशा पद्धतीने यांच्या मंत्रिमंडळामध्ये आपण जसं बघतोय की हा रोष वाढतच चाललेला आहे. इथे पोलीस देखील दाखल झालेले आहेत. दादा काय मागणी आहे? घेऊन सुद्धा हिला मस्ती आली. मागणी काय? मागणी आमची मागणी ती माफी मागितली पाहिजे. आता तर त्या दिल्लीमध्ये आहेत. आता त्या दिल्लीमध्ये आहेत. जर ते पुण्यात आल्यावर तुम्ही काय कराल? कशाला पुण्यात दिल्लीमध्ये बसून माफी मागायची त्यांनी? तिथं माफी मागावी, जाहीररित्या त्यांनी माफी मागावी एवढंच आमचं म्हणणं आहे. मर्सिडीजला टायर आहेत ना, मग टायरवाल्या काकू, ती टायरवाली काकू आहे. कार्यकर्ते म्हणून त्यांनी टायर घेतले असं म्हणणं आहे. हा घेतले काय प्रॉब्लेम आहे? ती टायरवालीच बाई आहे, लब्बाड बाई आहे. शिंदे गटात तिला सध्या कुत्र विसरत नाही, कुत्र तिला विसरत नाही. तिला काडीची किंमत नाही हो. तिला एकदम वाईट वाटते. काय करू, किंमतच भेटत नाही, काय करावं. त्यामुळे ती काहीतरी प्रक्षोभक काहीतरी असल्या गोष्टी बोलती जेणेकरून प्रसिद्धी मिळेल. नेक्स्ट टाइमला परत तिला विधान परिषद आमदारकी मिळेल. ह्यासाठी त्या बाईचे केविलवाने प्रयत्न चालू आहेत. त्यासोबतच ताई तुम्ही मगाशी साडीचा उल्लेख केला होता. नक्की अशा किती साड्या घेतल्या होत्या आणि कुठल्या कामासाठी घेतल्या? त्याचं काही मोजमाप नाहीये. कारण आमच्या शिवसेनेच्या असंख्य महिला आहेत. फक्त पुण्यातल्या नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला येतात. कारण नीलम गोरे यांना अतिशय सर्वोच्च पदावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेलं होतं. त्यांच्याच हातात सगळी महिला आघाडी होती. त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय कुठलीच गोष्ट पुढे जात नव्हती. ही पायरी क्रॉस केल्याशिवाय पुढे कुठलंच काम होत नसायचं. त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांना देणं म्हणजे देणंच असायचं. कुठलं छोट्यातलं छोटं असं कुठलं काम होतं ज्यासाठी तुम्हाला त्यांना साडी द्यायला लागली? साधी भेट हवी असली तरी त्यांना साडी द्यावी लागायची. म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट आहे की त्यांची भेट हवी असेल. भेट घेतल्याशिवाय आम्ही आमची मागणी कशी मांडणार? भेट दिल्याशिवाय आम्ही आमची अडचण कशी सांगणार? हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये. नक्कीच आपण जसं बघतोय की महिला इथे आक्रमक झालेल्या आहेत आणि सातत्याने ते फक्त एकच मागणी करत आहे की नीलम गोरे यांनी नाक घासून माफी मागावी, नाही तर याच्याहून मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. आता खरं तर इकडे आपण बघतोय की पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि इकडनं आंदोलकांना हटवण्याचं काम ते करत आहेत. तर आता जसं मी मगाशी म्हणलं की त्यांनी एक मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. तर आता या महिला पुढचं पाऊल नक्की कुठलं घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे. दरम्यान आपण बघतो की आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. मात्र नेमक्या कोणत्या वक्तव्यानं हे आंदोलनाचं टोक पाऊल गाठलं गेलंय ते वक्तव्य आधी आपण नीट ऐकूया. आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे म्हणजे आपण गल्ला किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद